गप्पांमध्ये स्वागत तुमचं सगळ्यांचं. आजची आपली कथा ना थोडीशी सेन्सिटिव्ह आहे. ज्यांचा देवावर विश्वास आहे त्यांना खूप आवडेल असं वाटतंय. एक आई वडील असतात, आपल्या मुलाला घेऊन डॉक्टरांच्याकडे जातात. डॉक्टर तपासतात वगैरे आणि सांगतात की याच्या हृदयाची शस्त्रक्रिया करायलाच हवी, नाहीतर सर्वाईव्ह बाळ होणार नाही. ते म्हणतात करा. तुम्ही इतके कसे शांत, डॉक्टर म्हणतात. ते म्हणतात आमचा देवावर विश्वास आहे. ओके. मग ऑपरेशन ठरतं. मुलाला घेतात टेबलवर. त्याला विचारतात, तुझं नाव काय रे? आनंद. तर तू नेहमी आनंदीच राहा. तर तुला काही सांगायचंय का बाळा? तो म्हणला, हृदय म्हणजे काय हो? आता आपण जी शस्त्रक्रिया करणार आहे तो अवयव म्हणजे हृदय. पण माझे आई बाबा म्हणतात की हृदयात राम राहतात. तर तुम्ही माझं जेव्हा हृदयाचं ऑपरेशन करा तेव्हा माझ्या हृदयातला राम कसा दिसतो तेवढं मला नंतर सांगाल का? डॉक्टरांचे डोळे भरून आले. ते म्हणले, इतके वेळा ऑपरेशन केलं पण आता हात थरथरतायत माझे हात. असो, ऑपरेशन झालं, व्यवस्थित होतंय असं वाटलं, सगळं छान होत होतं आणि त्या बाळाचं बीपी ड्रॉप व्हायला लागलं. असं होत 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 सगळं शांत झालं. डॉक्टर म्हणाले, देवा तू जिंकलास आणि मी हारलो की रे आज. तेवढ्यात त्यांना आठवलं की बाळ म्हणालं होतं हृदयात राम राहतो. तर त्यांनी हृदयावर हात ठेवून म्हटलं, तुझ्या हृदयात राम राहतो ना रे? मग असं म्हटलं आणि मिरॅक्युलसली ते हृदय धडधडायला लागलं. असं बघता 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 ते परत त्याच्या सगळ्या सिस्टम सुरू झाल्या आणि बाळ जिवंत झालं. तेव्हा डॉक्टर म्हणाले, परमेश्वरा, विज्ञान कितीही प्रगत असलं, कितीही गोष्टी त्याच्यामध्ये होत असल्या, माणसांनी त्याच्यावर कितीही ताबा मिळवायचा प्रयत्न केला असला, तरी तुझी जी शक्ती आहे त्याच्यासमोर कोणाचं काहीही चालू शकत नाही. जन्माला येताना तू प्रत्येकाच्या कपाळावर जे लिहून पाठवतोस तेच त्याचं खरं नशीब. आवडली गोष्ट? भेटूया उद्या चारोळीमध्ये. तोपर्यंत टू टू टू.